चला पहिले आम्ही जाणार आहे अटल सेतू. अटल सेतूवरून आम्ही जाणार मरीन ड्राईव्हवरून जाणार कोस्टल रोड जय हो ऐकायला आणि मग वर्ली सिरिंग करून मग घरी. असा हा आमचा फॅमिलीज डे आउटचा प्लॅन आहे. ट्रक आला कुत्रा. समोर बघा कुठली गाडी उभी आहे, कुठली जी वॅगन. सो इथे जेवायला थांबले आम्ही. सँडीज किचन. काढून पण ठेवले बघ. भाजीचे पण आहेत त्या आता. ते मी लास्ट टाइम मंचुरियन बनवलं होतं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी सॅटर्डे. सॅटर्डे आहे का संडे? ही संडे म्हणजे बघा विकेंड, एवढा लॉंग विकेंड गेला की मला कळतच नाही आहे काय चाललं. सो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे. आज आहे आमची लॉंग राईड, फॅमिली डे आउट. त्या दिवशी वाईफ डे आउट होता ना, आज फॅमिली डे आउट. कसं आहे, असं असतं, पहिले एक सोलो ट्रिप करावी लागते, मग पहिले बघ बायकोला खुश करावं लागतं, मग त्याच्यानंतर येतात घरचे, मग सगळ्यांना घेऊन जावं लागतं. हे असं आहे. हे बघा ओवी किती छान दिसते बघ. ओवी मी कसं दिसतं, मी असं बोललो आता? हां कसं बोललो? हां छान. सो आता आमची फॅमिली डे आउट आहे. पुढे काय काय करणार आहे ते दिसेलच तुम्हाला. थंबनेलवरून थोडा आयडिया आलीच असेल तुम्हाला. चला फ्रेंड्स, आम्ही आता निघतोय. ओवी ब्युटिफुल, माझी बायको. अरे 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 माझी बायको ब्युटिफुल. हे मला वाटतं हे घालणार होतं. छान दिसते रे, छान दिसतंय पण इथं. चला फायनली आम्ही निघतोय. गाडी थोडी घाण आहे, पाणी मारून घ्या. आणि फोटो सेशन झाले थोडे आमचे. थंबनेलसाठी फोटो ह्याच्यातूनच काढून कदाचित. चला होय बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय बाणदेवी माते की जय. आज खाण्यापिण्याची सोय बाबांकडे. सो आधी गाडीला जेवायला घालतोय. गाडीत CNG फुल करतो म्हणजे ती मोकळी, आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला चाललोय केरला भवनला. मग आम्ही फिरायला मोकळे. सो फ्रेंड्स, सुट्टीच्या दिवशी पण मी हाय ऑफिस आहे काय हाय ऑफिसच्या एरियात. हे बघा, हे माझं ऑफिस, आणि आम्ही आता इथून चाललोय केरला भवन फॅमिली लंचला. हे आलं समोर. कुठे गेलं हे बघा, केरला हाऊस. हां, तिकडे आतमध्ये जा आणि विचारा, मी गाडी लावून जातो. ए कॅशियरला सावकाश घेऊन जा, माना सकट घेऊन जा. अरे सांगायला विसरलं मित्रांनो, आजचे कॅशियर फादर आहेत. उतरा जा. ए अवी, चांगले ट्रीट करा त्यांना, ते ट्रीट देणार आहे आपल्याला. हसते बघ कशी कुत्री. गाडी जरा लांबर पार्क केली मी. चला बघूया आता दुपारचं जेवण. तर दुपारचं जेवण जे असणार आहे ते व्हेज जेवण आहे, आणि संध्याकाळी आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही फिरणार आहे काय काय सांगतो. चला पहिले आम्ही जाणार आहे अटल सेतू. अटल सेतूवरून आम्ही जाणार मरीन ड्राईव्हवरून जाणार कोस्टल रोड जय हो ऐकायला, आणि मग वर्ली सिरिंग करून मग घरी. असा हा आमचा फॅमिलीज डे आउटचा प्लॅन आहे. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आय होप तुम्ही एन्जॉय कराल, आणि आमच्याबरोबर ते जय हो गाणं ऐकाल. चला आधी पेट पूजा, मग काम तुझ्या. बघा वेटिंग आहे ॲज एक्सपेक्टेड. सो कितवा नंबर आहे मला माहीत होतं गर्दी आहे. जागा सोडून आली. पहिलं बसायला जागा आहे ना तिकडे. बाबाने धरली जागा. जा बसून घ्या. किती 58 नंबर आहे. मग सांगितलं किती जण. 5 जण बोलली. हां वेटिंग दाखव मग. सो आता सगळे वेटिंगसाठी थांबलेत. वेटिंगसाठी थांबले ना, वेटिंगमध्ये थांबले. जेवणासाठी थांबले. भूक लागली. ओवी जेवण
नंबर येतोय तोपर्यंत मग अरे नंबर टोकन दिला का आईला त्यांना आवाज देतील ते कधी पण आवाज देतात प्लेस झालं बघू हे बघ मस्त जय बजरंगबली सगळे काय हँडलूम साडी हँडलूम त्यांची वेस्ट पुढे चल डिझाईन मस्त आहे ना. अरे पुढे चला हे बघ ओवी हे कोण आहे माहिती आहे का माहिती आहे तुम्हाला ओवी आणि या हत्तीचे दात सेम आहेत बघा कारण दरवेळेस काय झालं? बघा ना उभी तुमच्यासाठी दिसते ना मग कोणाचा विचार करा कोणाशी विचार करा ओवीचे आणि या हत्तीचे दात सेम आहेत बघा. हात नका लावा असला ओवी मला ही बोट द्या ना प्लीज ना बोलले ना काय नाही घ्यायचं मग आता काय नाही घ्यायचं कुठे पाणी म्हणजे हे बी केलंय थँक्यू थँक्यू मला आवडलं शाबास तुम्ही खाल्लं एक्स्ट्रा पापड हाँ एक्स्ट्रा पापड़ रखो चलेगा थैंक यू पापड़ के लिए पैसा भरेंगे आपण वो भी खाल्लं का आवडलं ना घरी मी नाही घेतली झालं स्वीट थँक्यू सो फ्रेंड्स जेवण झालं आमचं जेवण आवडलं तर हे प्लेट असं पान फोल्ड करायचं असतं पर्यंत अजून बसली आमची चला लोक बाहेर तुमच्यामध्ये 4 नंबर थांबले चला आमचं जेवण झालं पटपट जेवली ना सगळं आवडलं सगळ्यात जास्त पापड पापड आवडले आवडले हा मँगो करी खूप चांगली होती आणि पायस मला ॲक्च्युली पायसम आवडला यार एक नंबर होता मम्मीला काय आवडलं मम्मी सांबार भात आणि पिण्याची भाजी होती हां अवियल अभियान नाही नाही खोबऱ्याची सुकी भाजी इथून चला थोडं वॉक करूया गाडी तेच लावले तर तुम्हाला नसं साधं व्हेज हा खायचं असेल हां खायचं असेल तर इकडे केरला हाऊसमध्ये येऊ शकता फॅमिली चला आता ह्यांना थोडं गाडीपर्यंत चालत नेतो नाही तर ह्यांना जिरणार नाही ह्यांचं जेवण आणि ही बघा ॲक्च्युली ती बघा माझी बिल्डिंग मागे ऑफिस त्याच्या जवळच हे केरला हाऊस आहे चला आता जेवण झाल्यानंतर एक मोठा टूर आहे आमचा डिटूर घेऊन आम्ही घरी जाणार तेव्हा झेंडा बघ किती मोठा हवी आता आम्ही चाललोय कुठे अटल सेतू नवी मुंबईत ट्रक आला कुत्रा आणि आम्ही आता एंटर करतोय अटल सेतू चुप व्हॅलिड फास्ट टोल किती आहे माहिती आहे का इकडे तुम्हाला मी आता अजून बघितलं नाही कट झालं तर हे लागलं आता आम्ही अटल सेतू दिसणार बघ आता निघाले
आम्ही आता एक्झिट केलंय काय अटल सेतू. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आता लागलोय आता आम्ही चाललोय मरीन ड्राईव्हला. पप्पा काय आणि खाताय? मरीन ड्राईव्ह वरून मग आम्ही कोस्टल रोड आणि मग सीलिंग सगळं एका दिवसातच करतोय. वर्मिसली बोल काय बोलू? बोल ना. आता आम्ही आलोय पलटण रोड पोलीस स्टेशन. हा हे बघ. पण दाखव. हे म्युन्सिपालिटी ऑफिस दाखवते बघ. हे साईडचं दाखव बघ इकडून पप्पाच्या हातात द्या. काय हा तेच हा हेच दिसते. थोडं वर करा, असं टिल्ट करा. हा टिल्ट करा, असा करा, असं करा. तिकडे होय कुठे आलो? CSMT ला शिवाजी महाराज टर्मिनल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पिक्चर बघायला आलो. मुंबईत आलो पहिल्यांदा गाडी घेऊन. एवढं पहिल्यांदा नाही ऍक्च्युली दुसऱ्यांदा आलो. पुढे गेलं का हँडलूम गाडीने पण आधी गेलं का मेट्रो आहे. इथून परत CID ऑफिस साईडला. हो CST ला आलो आम्ही आणि प्रणिता आली आरिफ कडे. गाडी फिरवलीच तिने तिकडे प्रॉफिट मार्केट. क्रॉफर्ड मार्केटला. कुठे गेली ती? बा आरिफ कडे घेते सामान. याचे एक्स्ट्रा चार्ज घेणार आहे प्रणिता. ओवी एक्स्ट्रा चार्ज द्यायला सांगा मम्मीला. का काय फालतूगिरी गाडी फिरवली आहे मी. वेटिंग चार्जेस. ट्रेनने आली असती तर पैसे भरले असते ना. मग हा पैसे भेटले. मस्त ना ओवी घोडा. नो पेट्रोल. नो पेट्रोल व्हेकल. बघा पारसी फायर टेम्पल नो ऍडमिशन एक्सेप्ट एक्सेस. म्हणजे ती होली फायर असते, ती कायम जवळ असते म्हणून हे आलो आता आम्ही. कुठे आलो ओवी? मरीन ड्राईव्ह. तो आपण डिरेक्टली कोस्टल जातो का मरीन ड्राईव्हला फिरतोय? कसलं? म्हणजे असं एक राऊंड मारून जातोय का नाही कोस्टल डिरेक्ट कोस्टल. आता डायरेक्ट आजा जिंदशानी. आता आम्ही एंटर करतोय कोस्टल रोड. आणि आता थोड्याच वेळात ते गाणं ऐकणार आहे आम्ही. जय हो जय म्युझिक. हा म्युझिक. चला मॅपवर असं दिसतं अंडरग्राऊंड वॉटर. आणि इकडे स्पीड लिमिट आहे 60 ची. सो आता थोड्याच वेळात ते गाणं ऐकू येईल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट मी टायर जवळचा आवाज दाखवेन. तो बघा. आणि आवडलं तर नक्की लाईक करा किंवा कमेंट करा. जय हो. मस्त होतं ना. मस्त होतं ना. पण मस्तच बनवलंय. काय पण बोला. हो जरा मागे मस्त. मरीन ड्राईव्ह झालं, सगळं बघून झालं. जय हो बघून झालं. आता वर्ली सिलिंग. तसं तर वर्ली सिलिंगला पहिले आलो आम्ही, पण पुन्हा एकदा. मी पण आले. याच्यासाठी हा दौरा काढलेला आहे मी लोकांनी. चला पण आता सध्या लढाई चालू आहे. तोपर्यंत हे सगळं बघून घेऊया. हे विमान उडताना दिसतं बघ. तुला दिसलं का? पप्पाच्या मोबाईल मध्ये बघ. अरे यार दिसलं की नाही हो दिसलं? दिसलं ना. विमान ना. मस्त पैकी. ते तिकडे चलो, तिकडे जास्त clear. खाली बघ, बोटी बघ. खाली मस्त. हे सीलिंग आहे. आमच्या व्हाईट गाडी मधून पण आलेलो आम्ही. अर्टिगा मधून. मागच्या वेळी द्यावी म्हणून हो. मस्त. तेव्हा पण ते गाणं लावलं होतं. ते किती भारी वाटत होतं ते व्हिडिओ मध्ये. ते मस्त गाणं होतं. हा. इकडे पण काहीतरी ब्रिज बनतोय. पण समोर बघा कुठली गाडी उभी आहे. कुठली G-Wagon G63. क्या बात आहे. कलर पण एकदम भारी आहे.
A few moments later. सो अटल सेतू, राम सेतू, नाही अटल सेतू, सीलिंग वरली सीलिंग. सगळं करून आता आम्ही विक्रोळी ईस्ट, लागले बघ झाडावर बारीक बारीक. विक्रोळी ईस्टला चाय पाण्याला मरणाचे फणस. चाय पाण्याला इकडे थांबलो. सगळा खर्च आम्हाला बाहेर करायचा नव्हता. हो ते बघा ना. ते बघ बारीक बारीक. फणस काय आंबे पण असतील तिकडे बघ. फणस लागला दाखवतो. काढून पण ठेवले बघ. भाजीचे फणस आहेत ते आता. ते पण लास्ट मंचुरियन बनवलं होतं. आम्ही आत्तेच्या घरी आलेलो हॉल्टला. आत्तेच गायब. आत्ते माथेरानला. असो पण काकांनी आम्हाला चहा बी पाजली मस्त पद्धतची. आता आम्ही निघतोय परत. हा फ्रेश झालो आम्ही. चला. सो फ्रेंड्स सगळे सेतू फिरून आलो आम्ही. वर्ली सिलिंग, अटल सेतू, आता आमच्या फायनली डोंबिवली मानकोली ब्रिज वरून आता आम्ही घरी, मानकोली सेतू वरून आम्ही आता घरी चाललोय. हे बघ कशी रील बनवतात. चलो. 3 hours later. सो फ्रेंड्स दिवस पूर्ण फिरलो बाहेर आणि आता डोंबिवलीत येऊनच जेवतोय आम्ही. आणि आमच्या सर्वांचंच फेवरेट डोंबिवलीत मधलं सँडीज किचन आहे, तिकडे चाललोय जेवायला. सो इथे जेवायला थांबलोय आम्ही. सँडीज किचन. दोघं चालू झाले. म्हणजे वाट पण नाही बघितली. बघ कशी आहे इकडे. आणि सुरुवात पहिले झाली आहे ओवीची फेवरेट लॉलीपॉप. घ्या ओवी, दुसरं घ्या ओवी. उचला लवकर. थँक्यू बोलून उचला. थँक्यू बोलून उचला. कोण बिल कोण भरते? या फ्रेंडचा उचला अशी वाट बघू नका. तर नेक्स्ट आयटम आला चिकन नूडल सूप. बायकोची प्रेफरन्स. आणि ह्यांनी संपवलाय मंचाव सूप. आणि मी इकडे अशी एकटी बसते. लॉलीपॉप. हा 8 लॉलीपॉप गिळले ते दिसलं. फ्रेंड्स 2 आयटमचे फोटो काढल्यानंतर आमचा ताबा सुटला. त्याच्यानंतर चिकनचं अजून एक स्टार्टर आलेलं. आणि हा बघा पॅकिंग राईस फोडला तो ओवीने. पोळीचं पॅकेट ठेवलं. ओवीने पॅकिंग फोडलं देतात. आणि आजचा डिनरचा शेवटचा डेझर्ट गुलाबजाम विथ आईस्क्रीम. नाही होईल. एकत्र पिया ना. अरे नखरे करू नका तुम्ही. पिया. हे थांबा ना ओवी. होय घे. नाही ओवी नाही पिया. अरे पिया ना. झालं. ते होईला ते बोललो. किती लग्नाचं किती वर्षानंतर? आता ओवी तुम्ही दोन्हीच ठेवतो टाकाने. नाही ना ते. पियाला त्यांनी तोंडात झाले. मित्रांनो फायनली घरी आलो. आणि चक्कर येईल एवढं जेवलो ओवी आणि मी. ओवीला पण चक्कर आली एवढं काय. झोप यायला लागली. पण कसा होता? मस्त होता दिवस आज. लिटरली अर्ध मुंबई दर्शन केलं मी. असं 1% पण नाही केलं, पण केलं. गाडीतून बसलं. मजा आली. होईल तर काय नाही एवढं मजा करून पण. तुम्ही करायला. असं पण तुम्ही एन्जॉय केला की नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी ओवी सांगता आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दम लागलाय तिला. दम लागलाय जेवून.